महत्त्वाची घडामोड मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देण्याची शक्यता आहे। आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना विधेयकापुरताच भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पक्षाच्या वतीने अधिकृतपणे भाजपला मदत करण्याची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अक्षय, याकडे नेमकं कसं बघायचं? म्हणजे एकीकडे कालची बैठक तासाभराची आणि त्यानंतर आता ही घडामोड समोर येते। नक्कीच श्रुती, खरं तर काल रात्री जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बडे नेते आहेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी जी आहे ती भेट घेतलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर या भेटीमध्ये कोणतीच राजकीय चर्चा झालेली नाहीये। फक्त ईश्वर उरणपूर नगर परिषदेचे जे नगराध्यक्ष आहेत ते अपात्र झाल्यावरती त्या सगळ्या संदर्भातली ही संपूर्ण भेट होती आणि ही संपूर्ण भेट जी आहे ती नियोजित होती असा जयंत पाटलांचा दावा आहे। तर दुसरीकडे घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते या संपूर्ण संसदेच्या अधिवेशनामध्ये येणार आहे आणि त्या संपूर्ण घटना दुरुस्तीच्या विधेयकाला खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदारांचा जो आहे तो पाठिंबा असण्याची शक्यता जी आहे ती या राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। परंतु या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं अधिकृतपणे अद्याप भूमिका नाहीये। त्या सगळ्या संदर्भात अधिकृत भूमिका येणार कधीपर्यंत येणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अक्षय, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।